थळाव्या पंचायतीक पयलीं सांगनासतना तिळारी धरणाचे एक दार उक्ते केल्ल्यान साळ गांवांतले लोक हुसक्यांत आसात. उदक सोडचे पयलीं उदक संसाधन खाते वा तिळारी शिंपणावळ अधिकाऱ्यांनी साळ पंचायतीक कळोवंक ना आनी ताका लागून हुंवार येवपी वाठारांतले लोक हुसक्यांत आसात अशें सरपंच नीता रावत हांणी सांगले. तिळारी धरणाचे एक दार उक्ते केले उपरांत साळ गांवांतले लोक तिडकल्यात. धरणाचे दार उक्ते करचे पयलीं उदका संसाधन खातें वा तिळारी शिंपणावळ अधिकाऱ्यांनी साळ पंचायतीक म्हायती दिवंक ना अशें थळावी सरपंच नीता रावतान सांगलें. चोपडे न्हंयचे देगेर आशिल्ल्या साबार गांवां सयत साळ गांवांत धरणाचें उदक सोडटना चड फटको बसता अशें तिणें सांगलें. 5 वर्सां आदीं आयिल्ल्या भिरांकूळ हुंवाराचो विचार करतना सरपंचान खंत उक्तायली. हुंवाराच्या उदकान पुराय गांव बुडिल्लो. ताका लागून थंयच्या लोकांक खूब त्रास जाल्लो. आगाऊ सुचोवणी दिनासतना जिवीत आनी मालमत्तेक परतून धोको निर्माण जावं येता अशी शिटकावणी तिणें दिली. कसलोच अपघात जावचो न्हय हे खातीर धरणांतल्यान उदक सोडचे पयलीं योग्य शिटकावणी यंत्रणा उबारची आनी थळाव्या संस्थां कडेन वेळार संपर्क साधचो अशी मागणी गांवकारांनी अधिकाऱ्यांक केल्या. मला मिळालेलं नाही. सकाळी त्यांनी गेट ओपन केलंय, पण ही नोटीस प्रायर टू द गेट ओपन त्यांनी द्यायला हवी होती काल किंवा परवा, की तुम्ही अलर्ट राहा, तुम्ही एक प्रिकॉशन घ्या, आम्ही गेट ओपन करतोय. हे काय बोलतो समाजासाठी एक सोशल एक तुम्ही एक नाहीतर आमच्या साळ गावासाठी तरी एक स्पेशल एक टाकायला हवी होती. त्यांनी एक मेसेज तरी द्यायला हवा होता, तर ते त्यांनी दिली नाही. मला तेच आश्चर्य वाटतं त्यांनी का नाही दिली. न्यूज मला सोशल मीडिया थ्रू कळते. WRD डिपार्टमेंटची ड्युटी होती की मला एक नोटीस किंवा एक लेटर द्यावं, पण मला अजून लेटर मिळालेलं नाही आहे त्यांच्याकडून, जेणेकरून मी लोकांना एक अलर्ट नोटीस किंवा एक पब्लिक नोटीस त्यांना दिली असती. तर आता मी माझ्याकडून गावकऱ्यांना व्हॉट्सअप थ्रू मेसेज पाठवणार आहे, अलर्ट करणार आहे. पण मला खंत वाटते की त्यांच्याकडून एक लेटर यायला हवं होतं, जेणेकरून आता कितीतरी गावात महिला त्यांचे धान्य घरात ठेवतात किंवा काही लाकडं असत चुलीसाठी वगैरे, किंवा देवळात आता देवस्थानमध्ये सुद्धा त्यांनी एक लेटर द्यायला हवं होतं, कारण ते मोस्ट अफेक्टेड एरिया आहेत. साळातून जेव्हा दुमाशे रोड पहिलं पॉईंट देऊळ येतं, त्या देवळाला सुद्धा त्यांनी एक नोटीस द्यायला हवी होती, त्यांनी दिली नाही. तर माझी तेवढीच एक अपेक्षा आहे की आता तरी त्यांनी एक नोटीस आम्हाला पाठवावी. धन्यवाद. पुढच्या वेळी पावसाचा जोर वाढला का? आता हे आम्ही आता आमच्याकडून तर आता अलर्ट नोटीस देणारच आहे, कारण आम्हाला काळजी आहे माझ्या गावकऱ्यांची. त्यांनी आता नोटीस का नाही पाठवली हे मला कळत नाही. आता मी त्यांना फोन उद्या कर, आता 5 वाजलेत, आता मला माहीत नाही ऑफिसमध्ये ते असतील का नाही, पण मला तर त्यांना आता विचारायचंच आहे की त्यांनी आम्हाला का नाही लेटर पाठवलं. हो, आत्ता तरी आहे, पाऊसला इतका जोर नाही आहे, पण मी आशा करते की त्यांच्याकडून एक नोटीस यायला हवी आहे. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू.